म्हणजे आजपर्यंत आपण सगळ्यांनी एक गोष्ट नक्की ऐकलेली आहे. हनुमान म्हणजे रामभक्त, पराक्रमी आणि अंजनी पुत्र. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का, की हनुमानांचा जन्म नेमका कुठे झाला? तो खरंच नाशिक जवळच्या अंजनेरीत झाला, की कर्नाटकातल्या हंपीजवळ, की मग आंध्र प्रदेशातल्या तिरुमलाच्या अंजनाद्रीवर? आता परिस्थिती अशी आहे, की दोन मोठी राज्य कर्नाटक आणि आंध्र प्रदेश दोघेही ठामपणे सांगतायत, की हनुमान आमच्याच भूमीत जन्मले. मग नेमकं खरं कोणाचं? आणि इतक्या वर्षांपासून आपण ज्या कथा ऐकत आलो, त्या नेमक्या कितपत ऐतिहासिक आहेत आणि कितपत श्रद्धेवरती आधारलेल्या आहेत? आणखी एक प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे जर रामायणात हनुमानांचा जन्म स्पष्टपणे लिहिलाच नसेल, तर वेगवेगळ्या ठिकाणी हेच जन्मस्थान असा दावा का केला जातोय? आणि मग नाशिक सारख्या ठिकाणी जिथं पंचवटी, सीता गुफा, अंजनेरी सारखी ठिकाणं आहेत, तिथं लोकांची श्रद्धा इतकी घट्ट काय? म्हणजे आज हनुमान जयंतीच्या निमित्तानं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. हनुमान जयंती आली की एक गोष्ट हमखास समोर येते. हनुमान यांचा जन्म नेमका कुठे झाला? आपण लहानपणापासून ऐकत आलोय की अंजनी मातेचा पुत्र, रामाचा परम भक्त आणि लंकेला आग लावणारा हा पराक्रमी देव, पण त्यांच्या जन्मस्थानाचं मात्र आजही निश्चित नाही. नाशिकचं अंजनेरी, कर्नाटकातलं हंपी जवळचं अंजनेयाद्री, की आंध्र प्रदेशातलं तिरुमलाचं अंजनाद्री? नेमकं खरं काय? हा प्रश्न फक्त श्रद्धेपुरता मर्यादित नाहीये. कारण या प्रश्नावरून कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांमध्ये वाद सुरू असतो. दोघंही आपापले पुरावे देतात, दावे करतात आणि हनुमानांचा जन्म इथेच झाला असं ठामपणे सांगतात. या सगळ्यात महाराष्ट्र मात्र शांत आहे. जरी इथल्या लोकांची श्रद्धा तितकीच मजबूत असली तरी सुद्धा. डिसेंबर 2020 मध्ये तिरुमला तिरुपती देवस्थानम या संस्थेनं एक तज्ज्ञांची समिती नेमली. या समितीमध्ये वैदिक अभ्यासक, पुरातत्व शास्त्रज्ञ आणि अगदी इस्रोचे वैज्ञानिकही होते. या समितीनं सखोल अभ्यास करून 21 एप्रिल 2021 रोजी अहवाल सादर केला. या अहवालानुसार हनुमानांचा जन्म तिरुमलाच्या सप्तगिरी पर्वतरांगांमधल्या अंजनाद्री टेकडीवरती झाला असा निष्कर्ष काढण्यात आला. तिरुमलाच्या या 7 टेकड्यांना शेषाद्री, नीलाद्री, गरुडाद्री, अंजनाद्री, वृक्षभाद्री, नारायणाद्री आणि व्यंकटाद्री अशी नावं आहेत. यापैकी अंजनाद्री हा भाग हनुमानांच्या जन्माशी संबंधित असल्याचं समितीचं मत आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की पुराणातील उल्लेख आणि काही ऐतिहासिक संदर्भ यावरून हा निष्कर्ष निघतो. पण या दाव्याला कर्नाटकातून जोरदार विरोध झाला. कर्नाटकातील धार्मिक संस्था आणि काही नेत्यांनी स्पष्ट सांगितलं की हनुमानाचा जन्म हंपी जवळच्या अंजयानाद्री टेकडीवरच झालेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की रामायणात किष्किंधा नगरीचा उल्लेख आहे आणि ती जागा म्हणजे आजचं हंपी. इथेच सुग्रीव आणि बाली यांचं राज्य होतं आणि याच परिसरात राम, लक्ष्मण आणि हनुमान यांची भेट देखील झाली होती. कर्नाटकचे काही नेते तर इतकंही म्हणतात की या अंजनेयाद्री टेकडीवर हनुमानांची जन्मभूमी म्हणून भव्य स्थळ उभारलं जाईल. म्हणजेच हा वाद फक्त धार्मिक नाहीये, तर तो सांस्कृतिक आणि राजकीय पातळीवरती पोहोचलेला आहे. आता या दोन्ही दाव्यांमध्ये आणखी एक ट्विस्ट येतो. आंध्र प्रदेशातील संशोधक आनंदम चिदंबरा यांनी यावर सविस्तर संशोधन केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की किष्किंधा म्हणजे हंपी परिसर असणं शक्य आहे आणि तिथं वाली सुग्रीवांचं राज्य होतं हेही मान्य आहे. पण हनुमानांचा जन्म तिथे झाला हे ते मान्य करत नाहीत. त्यांच्या मते हनुमानांचा जन्म तिरुमलाच्या अंजनाद्रीवरच झाला. त्यांनी भविष्योत्तर पुराण, स्कंद पुराण आणि परादर संहिता यांचा अभ्यास करून हा निष्कर्ष मांडलेला आहे. विशेष म्हणजे वाल्मिकी रामायणात हनुमानांचं पूर्ण चरित्र दिलेलं नाही, त्यामुळं इतर पुराणांचा आधार घ्यावा लागतो असं ते सांगतात. तसंच चिदंबरा एक महत्वाचा मुद्दा मांडतात. किष्किंधा कांडात सुग्रीव वानरसेना अंजनाद्रीवरून बोलवण्याचा उल्लेख करतो. जर अंजनाद्री म्हणजेच हंपी असेल तर तिथून सैन्य बोलवण्याचा प्रश्नच येत नाही, कारण सैन्य तिथेच असायला हवं. म्हणजेच अंजनाद्री ही वेगळी जागा आहे आणि ती तिरुमलाच्या सप्तगिरीत असू शकते. आणि या वादात आणखी एक दावा पुढे आला, तो म्हणजे कर्नाटकच्या गोकर्ण भागाचा. रामचंद्रपुरा मठाचे प्रमुख रागेश्वरा भारती यांनी दावा केला की हनुमानाचा जन्म गोकर्ण येथे झाला. त्यांच्या मते वाल्मिकी रामायणात हनुमान स्वतः सीतेला आपली जन्मभूमी गोकर्ण असल्याचं सांगतो. पण हा दावा देखील लगेच खोडून काढण्यात आला. चिदंबरा यांच्या मते या श्लोकाचा चुकीचा अर्थ लावला गेलाय. अह केसरणी क्षेत्रे या वाक्याचा अर्थ गोकर्ण नसून क्षेत्रच असा आहे. म्हणजे हनुमान हे केसरीचे जैविक पुत्र नसून अंजनी मातेने वायुदेवापासून प्राप्त केलेले पुत्र आहेत. आता या सगळ्या वादात महाराष्ट्राचा विचार केला तर चित्र वेगळंच दिसतं. नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी डोंगर हा इथल्या लोकांसाठी हनुमानाचा जन्मस्थान आहे. अंजनी मातेच्या नावावरूनच या डोंगराला अंजनेरी नाव पडलं असं मानलं जातं. इथे अंजनी माता आणि हनुमानांचं मंदिर देखील आहे. तसंच नाशिकमध्ये पंचवटी, काळाराम मंदिर, सीता गुफा, जटायू भेटीचं टाकेत क्षेत्र आणि अनेक ठिकाणं आहेत ज्यांचा संबंध रामायणाशी जोडला जातो. स्थानिक लोकांचा विश्वास आहे की राम, लक्ष्मण आणि सीता पंचवटीत राहत होते आणि सीतेचं अपहरणही इथूनच झालेलं होतं. इतकंच नाही तर लक्ष्मणानं शूर्पणखेचं नाक कापलं म्हणूनच या शहराला नाशिक हे नाव पडलं, अशी एक कथा प्रचलित आहे. पण विशेष गोष्ट म्हणजे महाराष्ट्रानं या वादात अधिकृतपणे कोणताही दावा केलेला नाही. श्रद्धा आहे, परंपरा आहे, पण वाद नाही.
तसंच इतिहासकार सच्चिदानंद शेवडे यांचं मत या सगळ्या प्रकरणात खूप महत्वाचं आहे. ते म्हणतात की हजारो वर्षापूर्वींच्या गोष्टींबाबत ठोस लिखित पुरावे नसतात. त्यामुळं स्थानिक लोकांनी कालांतरानं काही श्रद्धा तयार केल्या आणि त्या त्यांच्या दृष्टीने सत्य बनल्या. पत्रकार आणि इतिहास अभ्यासक रमेश पडवळ यांचं म्हणणंही असंच आहे. ते सांगतात की हनुमान जिथे जिथे जन्मले असं मानलं जातं त्या सगळ्या ठिकाणांमध्ये एक समान धागा आहे. तो म्हणजे अंजनी मातेंचं नाव. म्हणजे अंजनेरी, अंजनाद्री, अंजन्याद्री ही सगळी नावं अंजनी मातेवरूनच आलेली आहेत. त्यामुळं प्रत्येक प्रदेशानं आपल्या पद्धतीने ही कथा स्वीकारलेली आहे. ते एक उदाहरण देतात. इंडोनेशियामध्येही पंचवटी आहे. चीनमध्ये रामायणाचे उल्लेख सापडतात. म्हणजे रामायण ही फक्त एक कथा नाही, तर ती एक अनेक संस्कृतींनी स्वीकारलेली परंपरा आहे. म्हणजेच रामायणातील प्रत्येक स्थळे अचूक भौगोलिक नकाशावरती बसवणं कठीण आहे. कारण त्या कथा वेगवेगळ्या प्रदेशांनी आपल्या संदर्भात मांडलेल्या आहेत. मग शेवटी प्रश्न राहतो तो म्हणजे हनुमानांचा जन्म नेमका कुठे झाला? तर मंडळी याचं स्पष्ट उत्तर आजही कुणाकडे नाहीये. कारण पुराणांमध्ये ठिकाणांचा उल्लेख आहे पण अचूक लोकेशन नाही. त्यामुळे श्रद्धा, परंपरा आणि स्थानिक विश्वास यावरच हे सगळं उभं आहे. कर्नाटक असो, आंध्र प्रदेश असो किंवा महाराष्ट्र, प्रत्येक ठिकाणी लोकांना वाटतं की हनुमान त्यांच्या भूमीत जन्मले आणि त्यांच्या दृष्टीनं तेच खरं आहे. कदाचित याच्यातच या कथेचं सौंदर्य दडलेलं आहे. एकच देव पण अनेक ठिकाणं, अनेक श्रद्धा आणि प्रत्येक श्रद्धा तितकीच खरी आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. म्हणजे दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.